कसं वाटतं आता? एकदम मस्त वाटतं. झरझर ना. हे गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग. आज आहे 23 तारीख. सकाळी सकाळी इकडे फेवरेट माशा अँड द बियर पाहत आहे आणि इकडे जान्हवी ते क्रीम लावून राहिली आहे. मला सकाळचा क्रीम आहे आणि तुझं कार्टून लावलंय, पाहू शकते. चहा बनवून आपलं रेडी आहे इकडे आणि चहा. थंडी एवढी आहे आज तर भयंकर थंडी आहे आणि बाहेर दळ पण पडला. आता पाऊस पण थेंब लागले होते बारीक बारीक पावसाचे. गौरव पडाला तिकडे आणि आता मी फ्रेश वगैरे होते, छान आंघोळीला पाणी वगैरे ठेवते. पहिले आधी कामं करून घेते मस्तपैकी, कारण कामं व्हायचे माझे. आणि पुलगाववरून पण आईचे फोन येऊन राहिले, तुम्ही कधी येणार आहे वगैरे. तर आधी आम्ही जाणार आहे निंभोराला, कारण मला निंभोराला काम आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पुलगावला जाणार, तिथले कामं वगैरे करणार, सगळे प्रोग्रामसाठी जी तयारी वगैरे आहे ती. तर तुम्हाला सगळे तिकडले व्लॉग बघायला मिळेल. आणि सोबतच शेताकडे पण जाणार आम्ही, कारण आता चना लागलेला आहे असं बोलली आई. आणि चना पण खायला, घरच्या शेतातला चना खायची मजा वेगळीच राहते. कारण मार्केटमध्ये जो चना मिळतो तो तेवढा टेस्टी नाही राहत. म्हणजे ॲक्च्युली शेताकडला जो असतो ना तो असा कोवळा आणि छान लागतो, फ्रेश असतो. आणि जो विकायला असतो तो असा सुकलेला वगैरे राहतो, त्याच्यामुळे तेवढी टेस्ट नाही राहत. गौरवला आंघोळला जा म्हणते, इथे टाइमपास करत आहे. आणि तू बॅग बघून घे, मी आंघोळीला जा, मी माझं थोडं काम आहे. तर मी ही कुर्तीचं मटेरियल आठवलं असेल गाईज, कधी आणला होता मी. माझ्यासाठी महिना 2 महिने होऊन गेले असेल ना गौरव या फॅब्रिकला. मी लास्ट टाइम दाखवला होता ब्लॉगमध्ये, पण मी शिवलेला नाही. तर आता मी जीन्सवर घालायसाठी छान मस्त कुर्ती शिवते म्हटलं. तर त्यासाठी मी अस्तर कट केलं आता, कारण अस्तर कट केलेलं नाही होतं. आपली आंघोळ झाली आता टॉपअपमध्ये. आज कुठला बाहेरचा प्लॅन तर नाही आहे, कारण हो आहे. ठीक आहे, तर बाहेर जाऊ आपण. हो, कारण की 2 दिवस झाले आम्ही कुठेच गेलो नाही. वातावरण असं म्हणजे काय बोलू आता मी, तर जाम भयंकर होतं वातावरण. वाजले 12 आता, आमचे नाही घडाचे. तर गाईज आणि जाऊन बाहेर. मी जास्त गोरो दिसून राहिलो का गं? नाश्त्याचं काय करायचं ते बघतो थोड्यात. अरे हो, अरे त्याला गरमच करायचं, कारण तू मसाला खात आहे ना, त्याला फक्त गरम. तर आज बॅग घेऊन झाली तुझी, माहिती का? A few moments later. फायनली माझी आंघोळ झाली आणि कपडे वगैरे धुतले, थोडे कामं होते ते सगळे करून घेतले. आता थोडा नाश्ता करतो आणि तयारी करून थोडं बाहेर निघतो. तर बाहेर थोडे काम आहे. तर गौरव गेला आहे खाली ती बॅगचं कुरिअर रिटर्न द्यायला. आणि परत ती जी ब्लॅक कलरची बॅग बोलवली ती आलेली आहे, तर ते घ्यायला गेला खाली. आणि आता आम्ही नाश्ता वगैरे केला. आता थोडा तयारी करून थोड्या वेळाने बाहेर जाणार. एक बॅग मला एका मुलीची खूप आवडली होती. 15 मिनिट गौरवने वेट केला की तिला विचारू का हां, पण मग नंतर मग कम्फर्टेबल नाही वाटत. हां, मग आम्ही मग राहू दिलं. पण नंतर आम्ही एवढी रिसर्च केली त्या बॅगवर की तो जो लोगो होता तो लोगो कुठल्या ब्रँडचा आहे. म्हणजे विचार करा, इथपासून आम्ही ब्रँड आमची यूज करतो. इतकी रिसर्च केली, त्याच्यानंतर नाही भेटली. आणि फायनली मग चलो जाणे दो म्हटलं, पण की छान वाटत होती ती, आहे ना. तर बॅगमध्येच एवढं कन्फ्युजन होतं. मला बॅकपॅक घ्यायची, किती दिवस झाले बॅकपॅकची रिसर्च सुरू आहे. बॅकपॅक घ्यायची आहे, पण मला तसं तर ब्रँडची घ्यायची होती वन टाईम, म्हणजे मला नेहमीसाठी. तोपर्यंत कदाचित आपलं चॅनल पण मॉनिटाईज होऊन जाईल. आणि या वर्षात होप्सो की या वर्षात मॉनिटाईज होऊन जाईल. प्रयत्न तर तोच सुरू आहे. बाकी सगळं तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्ही किती माझे व्लॉग बघता नाही बघत. व्लॉग पण बघा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा यार. कसं असते ना, कोणी मेहनत करतात, आपण जास्त काही करू शकत नाही, पण ॲटलिस्ट एक कमेंट चिअरअप करू शकतो, त्याला बाकी काही नाही करू शकत. तर आम्ही करतो, आम्ही भरपूर लोकांना करतो रॅन्डम. मी तर रॅन्डम भरपूर लोकांना कमेंट करते. त्या दिवशी तर कोणाचं तर लाईव्ह होतं त्याच्यामध्ये पण गेली मी.
असं असतं ना की आपल्याला असं वाटतं आपल्या इकडला व्यक्ती आहे तर आपण पण त्याला रिप्लाय द्यावं, छान वाटतं. आणि अमरावतीमध्ये तर भरपूर क्रिएटर्स आहे, हो ना बरोबर. मोस्ट ऑफ क्रिएटर्स अमरावतीमध्ये आपल्या या एरियामध्ये, हा विदर्भात. आणि वर्धा तर काहीच नाही, वर्धेतलं मला माहीतच नाही, असेलही कदाचित पण मला काही एवढं आयडिया नाही आहे. पण अमरावतीमध्ये मोस्ट ऑफ क्रिएटर्स अमरावतीमध्ये आहे आपल्या, आणि त्यातलीच एक मी पण आहे, छोटी क्रिएटर. आम्ही सेटल होणार नागपूरमध्ये, आमचं स्वप्न आहे खूप मोठं स्वप्न आहे, मला नागपूरमध्ये सेटल व्हायचं आहे आणि मी होणार. माझं स्वतःचं हक्काचं घर असेल एक दिवस. सो म्हणून म्हटलं आपण थोडं आहिस्ता करू आपले कामं. आपली अख्खी लाईफ पडली आपल्या समोर, आपण आरामात करू शकतो ते कामं. फक्त आधी मेहनत करणं महत्त्वाचं आहे, म्हणजे निवांत नंतर आराम करता येईल. सो म्हणून म्हटलं आधी मेहनत करायची, ऐशोआरामाची लाईफ तर आरामात जगणंच आहे म्हणे करू. घर आराम करायसाठी असते आणि आपल्याला आराम नाही करायचा आता फक्त आपल्याला मेहनत करायची आहे. म्हणून आता आम्ही रेंटच्या रूममध्ये राहतोय. त्यात काही आम्हाला असं खूप गिल्टी वाटत नाही, आणि जे सत्य आहे ते सत्य आहे. तर मी खूप आधी सांगितलं की तुम्हाला मी रेंटच्या रूममध्ये राहते. सो आय एम व्हेरी हॅपी ना. तर आत्ता आलो होतं कुरिअर बॅग ब्लॅकवाली, आणि प्रॉब्लेम काय झाला की जसं ते 2 साईडच्या कड्या असते, एक मिसिंग आली त्याच्यामध्ये, स्कॅम झाला, सेलरने स्कॅम केला आपल्यासोबत. तर मग आता ती बॅग टाकली रिटर्न आणि आम्ही चाललो शेवटी मॉलमध्येच, जिथे आम्ही बघितली होती ॲक्सेसरीजच्या. तर ती पण गेली नाही पाहिजे म्हणून लवकर चाललो, तर ती चाललीच आहे. आता हे बघितल्यावर लगेच डिसिजन घेतला की मॉलमधलीच घ्यायला बेटर आहे. ही महाग पडली, पण प्रॉब्लेम हा झाला की सेलरनी डॅमेज बॅग पाठवली, म्हणजे बेल्ट मध्ये एक ते अटकवायचं जे हुक असतं तीच नाही आहे, ती मिसिंग आहे. आणि क्वालिटी पण जरा असं वाटते की जसं युजलेस वाटतंय क्वालिटी. हां, त्यामुळे मग चाललो मॉलमध्ये. आलो आम्ही शेवटी बॅग घ्यायसाठी. आता जाऊन तिथे माहीत पडेल कशी भेटते काय भेटते नाही. A few inches later. इकडे बघ, साईज तर बरोबर वाटते. ती मग खाली येऊन जाईल आणि परत बेल्टचं सुंदर केलं तर ॲडजस्टमेंट आहे ना. एडजस्टमेंट है ना केस आहे ना. एडजस्ट कर सकते हैं इतना इसको यहाँ तक के होता है इथपर्यंत हां. ढिलं पण करता येतं. नाही हे सही छान वाटतं ना हे. आणि हे पण मटेरियल पण चांगलं आहे. वो क्लीन कर देंगे. फायनल करते मग. आणि ती एक कलर पण छान वाटतं. कलर युनिक वाटतो, तो माहिती आहे का. घेते ना मग. ठीक है सर, ये 2 आर्टिकल कर दो. थोड़ा उसको सर ये कर दो ना, पोच दो ना थोड़ा. हाँ ही बघ एक कूल. इकडे बघ, सही. हां एकदम छान वाटतं ना. छान वाटतं. घेतली आता 2 आवडल्या मॅडमला. हां हां अटकवतात ते ना, परफेक्ट बसतं बरोबर. मॅडमनी शॉपिंग केली आहे मस्तपैकी. कार्ड टाकलाय माझ्याच्यात टाकलं. फर्स्ट टाइम शॉपिंग केली म्हणते जास्ती. एवढ्या बॅग घेऊन कधीच नाही गेली, अजून पण नाही गेलो. कसं वाटतं आता. झरझर ना. हीच बॅग तिला पाहिजे होती ॲक्सेसरीजमध्ये. आणि ही एक घेतली. आता हिच्याकडून पार्टी आहे. नाही आता नाही पार्टी. आणि हिच्याकडून पार्टी होती म्हणून आम्ही खाणार आहे आज मूग पकोडा.
तर आपको कैसा लग रहा है अभी? अजून काही? आणि आम्ही जे आता जो स्कॅम झाला होता ना आमच्यासोबत, हे नव्हतं आलं हे त्याला काहीच नव्हतं इथे, हा एकच आलेलं एकच आलं होतं आणि ते पण हे तुटलं होतं इथलं आणि इथलं पण हे स्टिच निघाली सगळं. हे काहीच नव्हतं इथे, काहीच नव्हतं. हे तुझ्याचकडून होतं. हे माझ्याच कार्डनी पेमेंट केले म्हटलं. आणि काही तिचंच कार्ड यूज केलं मी. आणि पैसे पण मलाच टाकायला लागणार आहे याच्यात. हां, पैसे पण हेच टाकेल याच्यात. त्यामुळे गैरसमजात राहू नका की गौरवचे गिफ्ट आहे हे. मी माझं छोटंसं होतं ते दिलं मी. हे काम आपलं self-gifted खातं. ते आपल्याला कळलंही नसतं ना लावल्याशिवाय. One eternity later. सो फायनली बॅग आणलीच मी, कारण मला घ्यायची होती आणि मी घेतली. मला हा कलर ब्लॅक कलर खूप आवडला होता आणि हाच घेतला मी. आणि ही यामध्ये, तर ही पण दाखवणार मी कशी घेतली. तर त्याआधी चेंज करते मी, थोडं फ्रेश वगैरे होणार. ही याची बॅग आहे. गौरव काय म्हणतो, ती काय म्हणतो, ते सर काय म्हणत होते की 2 बॅग चाहिए क्या. गौरव बोलला यस. वा, एवढी मोठी शॉपिंग केल्यावर ऑब्विस आहे ना, याची एक बॅग आणि या बॅगची एक बॅग. लेदर क्वालिटी पण एकदम ऑसम आहे, मस्त तशी सॉफ्ट. झाला होता तो लय मोठा स्कॅम झाला होता बेटा. येस. आणि हा चिता बेल्ट. चिता बेल्ट पाहिजे होता मला, चिता बेल्ट. ही आम्हाला जरा महागात पडली. आता जे बोलू होती याच्यावर होता ऑफ, त्याच्यावर नव्हतं ऑफ. ही आम्हाला ऍक्च्युली यार, किती मोठा गेम. त्याच्यामध्ये फक्त माहितीये का कलरचं पॉलिश होतं आणि हे ओरिजिनल आहे. याच्यामध्ये हे जे आहे ना इनग्रेव केलेलं आहे. आणि जे पहिली जी आली होती ना, हे ओरिजिनल आहे, बघ ना, ओरिजिनल आहे. आणि ही एक घेतली, ही पण ऍक्सेसरीजची. मला ऍक्च्युली Accessories लंडन. आणि माझ्याकडे जी बॅकपॅक आहे ती खूप दिवसाआधीची आहे. ही बॅग खूप छान वाटते, क्यूट वाटते. हो ना, छोटी आहे. घेऊन बघ बरं तू. तेच त्यासाठी मी प्लास्टिक काढते. आणि याचं फॅब्रिक ना एवढं जबरदस्त फॅब्रिक आहे ना, आणि कलर कूल वाटते. असं छोटं होतं आणि याला अशी गाठ पण पडते, म्हणजे ते टाईट राहण्यासाठी, म्हणजे असं सामान बाहेर नाही येत. खूप कूल वाटते. घेऊन बघ. स्टॅप थोडा मोठा करते. तिकडे पण सेम ठेव ना. ते स्वेटर काढ. कूल, खूप छान. दोन्ही पण आठवण माझे. वा रे वा. अवकालीचा बाजार. आता वाटते मी फिरायला चल टूरवर जाऊ. मी पहिले हा आठवा लागते, मग अटकावं लागते ही बॅग. बरं, बॅकपॅक कशी वाटते? खूप छान, जबरदस्त. छान वाटते ना. आणि कलर पण, साईज पण. आणि हे जो पॅटर्न आहे ना, हा थोडा युनिक पॅटर्न वाटतं, माहिती आहे का. वाटतं ना. हां, इथे असा हे आहे, चेन दिली इथे, आणि इथे हे लोगो आहे ॲक्सेसरीज लंडनचा. याला साईडला पण पॉकेट आहे, हे पाणी बॉटल वगैरे ठेवायचं. अरे हे तर काढलंच नाही आपण, मग त्याच्यामुळे वा. थोडी फुगली दिसत होती तिथे. वा वा बेटे. आणि इतकी नरम आहे ना, म्हणजे हे बघा, म्हणजे याचं लेदर मला हेच आवडलं की याचं लेदर एकदम हार्ड नाही आहे, खूप सही लागते. आणि हे वेल्वेट आहे का, मखमल टाईप असते ना, वेल्वेट टाईप. आपल्या स्वेटर्सला असतात हे असे, हा, जे हा. ब्रँडचे स्वेटर्स असते ना त्याला असतं. त्याला काय म्हणतो पण, कोणतं मटेरियल म्हणतो. पण याला कंपार्टमेंट नाही आहे, डायरेक्टच आहे. नाही चालते ना, आपल्याला जास्त कंपार्टमेंट नकोच ना. ऑलमोस्ट इथे दिलेलं आहे ना, एक, अरे हो, हा 2 आणि हे साईडचे 3.
आई आहे इथे पण आहे ना. छोटी पाण्याची बॉटल आरामात बसते हा मेन कंपार्टमेंट आहे आणि हा इथे हे बसते ना काही. छोटीशीच तर वाटते. खूप छान वाटते, खूप छान. आणि शेप पण बिलकुल मस्त आहे ना. One eternity later. गौरव येईपर्यंत भाजी वगैरे बनवून घेते आणि मग गेलो होतो मगाशी दूध आणण्यासाठी, पण कांदा कांड झालं. तर दाखवतो तुम्हाला मी काय झालं. तर त्याचं पनीर बनवायची इच्छा नव्हती आमची, तर दुधाचं असं काही झालं, हे फाटलं आहे ऑटोमॅटिक. तर मी हे आता नेऊन देणार त्यांना परत, ठीक आहे. आणि दुसरं दूध घेऊन येईल, कारण की पनीर बनवायची आपली इच्छा नाही आहे, नाही कलाकंद बनवायची इच्छा आहे. कशाला? रिटर्न एक्सेप्टेड आहे. हां, ऑल रिटर्न एक्सेप्टेड, ऑल डॅमेज प्रोडक्ट रिटर्न एक्सेप्टेड. आणि डॅमेज की दूध डॅमेज आहे. दूध ते फाटलं. फर्स्ट टाइम झालं आहे. मी घेऊन येतो. दूध फाटलं होतं, पुन्हा दिलं, पण त्यांनी दिलं म्हशीचं दूध. म्हटलं ठीक आहे, गाईचं दूध फाटून राहिलं म्हणे. त्यांनी लगेच फोन केला, मग गाईचे फाटून राहिलं बे म्हणे. तर मग आता आणलं मग म्हशीचं. आता घेतलं मग म्हशीचं दूध आणि आता चाललो रूमवर. जग किती गोरा दिसून आलो बे, कम गोरा दिसून आलो मी. तर लाईट चालू आहे म्हणून गोरा दिसून आलो मी, बाकी काही नाही आहे.